श्री स्वामी समर्थ मंडळी. काय झालं, परवा आणलेलं गोसावळं म्हणजे ह्याला मराठवाडा नांदेड वगैरे ह्या साईडला गिलके म्हणतात. मला एकदा कळलंच नाही, म्हणजे मी डिलेवरीचे एखाद्या आंघोळ घालायला गेले होते आणि तिथं सांगितलं. तर मी म्हटलं आता ते दूध वगैरे यायला लेडीज लोकांना डिलेवरी झाल्यावर प्रॉब्लेम येतो ना, मग त्यासाठी जरा चांगलं प्रोटीनयुक्त खाऊ, दूध शतावरी वगैरे द्या. तर त्या आजी म्हटल्या की नाही मी तिला आता गिलक्याची भाजी करणार आहे. तर मला असं वेगळंच वाटलं, म्हणून त्यांना विचारलं मी गिलके म्हणजे काय हो. तर तिनं मला हे दाखवलं. तर आपण ह्याला गोसावळं म्हणतो. आणि ते इतकं हिरवं दिसलं ना, खेळायचं थांब, इतकं हिरवं दिसलं ना की ताजं दिसलं की मला राहवतच नाही. पण मी त्याची भाजी वगैरे कधीच करत नाही. मला भज्याचीच चव होती, भजी करून खायची. पूर्वी आम्ही कधीतरीच शेतात वगैरे सापडलं एखादं तर आणायचो आणि भजी करायची आमच्या आई. मग ती मला भज्याची सवय लागलेली, तसली भजीच खायची फक्त. म्हणून मी गिलक्याची गिलका म्हणजे गोसावळं आणलं होतं. आणि त्याच्याबरोबर आता आपण लेडीज म्हणल्यावर, गृहिणी म्हणल्यावर आपल्याला स्वयंपाक करत करत एका वेळेला एकच पदार्थ करणं मला किचनजवळ भरपूर वेळ उभं राहायला आवडत नाही. मग एका बाजूला भात टाकला, एका बाजूला भाजी टाकली आणि एका बाजूला तेल गरम करत ठेवलं होतं. तोपर्यंत ते गोसावळं चिरून घेतलं. तर काल आणलेलं खरं तर, आणि पीठ भिजवलं पण, म्हणजे कधी करून खाईन असं झालं. आणि पीठ भिजवल्यानंतर लक्षात आलं की अरे देवा, आपल्याकडं तेलच नाही. तळायला घेतलं तर कढई रिकामीच ती किटली तेलाची रिकामीच लागली, म्हणजे थोडंसंच तेल होतं. नंतर असं वाटलं पाऊस वगैरे आला तर, आणि माझ्याकडलं तेलच संपलं होतं. पाऊस वगैरे आला तर आपल्याला जायला जमणार नाही, म्हणून मी काय केलं, ते पीठ भिजवलेलं तसंच ठेवलं. आणि आज मग त्या गोसावळ्याची भजी करायला घेतली. नंतर लक्षात आलं की अरे आज आपल्याला स्वामींसाठी भजी कधीतरी करायचे आहेत नैवेद्याला. आज गुरुपक्ष पण होता, गुरुवार पण होता, देवाची पूजा झालेली, सगळीकडे धूप दीप सगळं झालं होतं. आज जेवढं करायचं होतं ते हळूहळू ठरवून, कधी काही गोष्टी होत नाहीत ना, ते बिन ठरवता होतात. आणि मग तशा प्रकारे माझ्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग जेवायच्या वेळेला चला असं वाटलं गरम गरम गोसावळ्याची भजी करावी, म्हणून ती गोसावळ्याची भजी करायला घेतली होती. आता गोसावळ्याची भजी केली ना तर मग सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. तसं माझ्या पण सुटलं. कदाचित तुम्हाला पण आवडत असली तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही ह्या गोसावळ्याचा अजून काय वेगळा प्रकार करताना तो पण मला सांगा. आणि खूप दिवस झाला असं ठरवायची मी की कधीतरी स्वामींसाठी भजी करायची आपण असं नैवेद्यासाठी. पण ते झालं नाही. काल म्हणजे न जाणून ते तेल संपल्याला कळलं आणि माझं भज्याचं पीठ तसंच ठेवलं गेलं. आणि त्याला बघा आज गुरुवार होता तर त्या भज्याला आजच योग आला आणि मग ती भजी केली. पूर्वी खरं तर मी स्वामी समर्थांचं करतच नव्हते, पण जसं शंकर महाराजांचं ते 52 वाचायला लागले ना, तसं मला ते हळूहळू न कळत कधी आपण जसं एखाद्या माणसाच्या प्रेमात पडतो तशी मी स्वामींच्या प्रेमात पडले. आणि स्वामीच हात धरतात खरं तर. आपण प्रेमात पडायची गरजच नसती. वरच्याला कणाव आली ना आपली की मग आपला देव हात धरतो. तसंच झालं थोडंसं. स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला भेटतातच. कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपाने, कधी एखाद्या शब्दातून, कधी एखाद्याच्या मदतीतून, कधी ते मनाला म्हणजे कधी शब्दातून आपल्याला उभारी देऊन उभं करतात, कधी अडचणीत अचानक सापडलेल्या मार्गात येत, तर कधी शांतपणे एखाद्या दिलेल्या धीरात. आपण ज्याला योगायोग म्हणतो तोच खरा. म्हणजे जसं हे भज्याचा योगायोग झाला ना, मला काल करायची होती तर ते आपण ठरवून, मी कधी तुम्हाला म्हणत पण असते, आपण प्रत्येक गोष्ट ठरवून आपल्या मनानं नाही होत, तर ती वरच्याच्याच निकाल असतो. प्रत्येक वेळी आपल्याला मनाला दिलेला संकेत असतो. आणि आपण मग, आणि आजच मला ते भजी करण्याचा योग कसा आला तसा तो योगायोग, तोच खरं तर स्वामींचा संकेत असतो. फक्त ओळखायला मनाला श्रद्धा आणि डोळ्यात विश्वास असायला लागतो. आणि थोडंसं तसंच काहीतरी झालं माझं. आणि अशा बऱ्याचशाच म्हणजे मागच्या काही गोष्टी जर आठवल्या ना तर कधी कुठं आपल्याला म्हणजे आपल्याला स्वामींनी हात दिलेला असतो. आता कधी असं वाटतं, म्हणजे माझे मिस्टर एका ठिकाणी जॉब करत होते त्यावेळेला, तर त्यावेळेला पण मी अज्ञान होते, मला तेवढं जमलंच नसतं. मुलं वगैरे लहान होती
आणि ह्या व्यापातनं मुलं शाळेत जायची, त्यांचा डबा, मिस्टरांचा टिफिन, हे ते, परत आपल्याला काहीतरी कामाचं नियोजन. पण इतक्या खडतर परिस्थितीतनं सावरताना आत्ता कुठंतरी असं वाटतं की ते स्वामीच असतील. तर श्री स्वामी समर्थ. गुड